हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाणपूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागांतर्गत येत असलेल्या पुण्यातील प्रादेशिक विद्युत निरीक्षण मंडळ अंतर्गत सोलापूर विद्युत निरीक्षक विभागातर्फे जुनी मिल येथील महावितरण कार्यालयात राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर विद्युत निरीक्षण विभागाच्या विद्युत निरीक्षक वर्षा सुतार मॅडम, शाखा अभियंता भारतीय चव्हाण मॅडम, शाखा अभियंता नवाब मनुरे मॅडम व महावितरणचे अधीक्षक अभियंता माने सर, उप अभियंता खेडीकर सर, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उप अभियंता, शाखा अभियंता, वायरमन कर्मचारी उपस्थित होते. विद्युत निरीक्षक वर्षा सुतार मॅडम यांनी देखील कर्मचाऱ्यांना आरसीसीबी उपकरणाचे महत्व, अर्थिंगचे महत्व पटवून दिले. तसेच सर्व महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विद्युत सुरक्षा सप्ताह निमित्त सार्वजनिक ठिकाणी जनजागृती करण्याचे आवाहन केले आहे. राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताह अंतर्गत अधीक्षक अभियंता माने सर यांनी विद्युत सुरक्षा सप्ताहाची जनजागृती करण्याचे आवाहन केले. विद्युत उपकरणे हाताळताना घ्यायची दक्षता, उपकरणांची योग्य देखभाल, दुरुस्ती या संदर्भात विद्युत निरीक्षक विभागातील शाखा अभियंता भारती चव्हाण आणि नवाब मनुरे यांनी देखील मार्गदर्शन केले. 26 जून ते 2 जुलै दरम्यान राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येणार असून त्या अंतर्गत सोलापूर विद्युत निरीक्षण विभागातर्फे विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. जेव्हा आपण नवीन सर्व्हिस कनेक्शन देतो तर तेव्हा आरसीसीबी जोडलेले आहे का नाही याची नक्की सर्वांनी खात्री करा. त्याच्यानंतर अर्थिंग जे आहे तर तिथे दिलेलं आहे की नाही याची खात्री करा. हे मी आव्हान तुम्हा सर्वांना करते. आरसीसीबी जर जोडण्यात आला तर आम्ही जे अपघात बघत आहोत सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये, तर त्यातले बरेचसे अपघात हे आपण फक्त आणि फक्त आरसीसीबी जोडल्यामुळे कमी करू शकतो. तर सर्वांनी आपापल्या लेवलला खात्री करायची आहे की आरसीसी जोडलेलं आहे की नाही, हे एक महत्त्वाचं. त्यानंतर आर्थिंग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कसं करायचं, काय करायचं, पण ते मेंटेन होत नाही. तर ते रेग्युलेटरी मेंटेन होते की नाही ही एक गोष्ट सर्वांनी पाहिजे आहे. आता सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये मागच्या 2-3 वर्षाचं जर अपघाताची संख्या बघितली ती जवळपास 400 क्रॉस होते. तर याच्यामध्ये शेती पंपावर होणारे ऍक्सिडेंट्स आहेत, त्यानंतर घरामध्ये होणारे ऍक्सिडेंट आहेत, शेतामध्ये होणारे ऍक्सिडेंट आहेत. तर या सगळ्याचा समावेश त्याच्यामध्ये होतो. आणि जे फॅटल ऍक्सिडेंट आपण बघतोय ते जवळपास 50 ते 60 याच्यामध्ये ते ऍक्सिडेंट आहेत. तर हे सगळं आहे की जो साईटवर जातो आणि काम करतो त्यावेळेस त्याची मानसिकता पूर्ण ही कामाची निगडीतच असली पाहिजे. किंवा घरचे काही प्रॉब्लेम साईटवर तो काम करायला गेला आणि अपघात झाला, असे सुद्धा केसेस घडलेले आहेत. तर त्याच्यासाठी काय की सोबत असलेल्या सहकाऱ्यांना कामाबद्दल माहिती देऊन त्यांना विश्वासात घ्या. जेव्हा तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांसोबत कामावरती जाल एखाद्या ठिकाणी तर तिथे त्यांना माहिती द्या की आपल्याला नेमकं काय काम करायचं आहे, नेमकं काय आपली तक्रार आहे त्याची, ते सांगून तुम्ही काम केलं पाहिजे. काम करते वेळी एकमेकांशी स्पष्ट सुसंवाद ठेवा. आता हा विषय खूप मोठा आहे. कारण काय होतं, बऱ्याच वेळा असं होतं की तुमचे आता वारं झालं, पाऊस झाला, कंडक्टर तुटतात, ते जोडायचे असतात किंवा डीटीसीचा काही प्रॉब्लेम झालेला असतो. अशा वेळेस काय होतं की तुम्ही ऑपरेटरला फोन करताय आणि त्यांना सांगता की हा फीडर आम्हाला बंद करून द्या, बरोबर आहे. पण त्या ऑपरेटरला तुम्ही हेही सांगितलं पाहिजे की बाबा तू कुठल्या डीटीसीचं काम करतोय, कुठल्या डीटीसीच्या एटी लाईनचं काम करतोय, तुला नेमकं तिथे काय काम करायचंय. प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरात एंगेज, एज्युकेट अँड एम्पॉवर सेफ्टी या घोषवाक्याखाली दिनांक या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचं सगळीकडे उत्स्फूर्तपणे आयोजन व्हावं, नियोजन व्हावं याकरिता महावितरण, विद्युत निरीक्षक कार्यालय, ठेकेदार संघटना आणि आपला जो ग्राहक वर्ग आहे या सगळ्यांनी याच्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, जेणेकरून जे अपघात घडतात त्याच्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी. हा या सप्ताहाचा मूळ उद्देश असणार आहे. ह्या 8 दिवसाच्या कालावधीत आपण जे काही कार्यक्रम आयोजित करणार आहे किंवा ज्या काही
महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.